असं स्टेटमेंट केलं की नरेंद्र मोदी हे अवतार आहेत, देवाचे अवतार आहेत आणि देशाचा 100वा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं. याच्याकडे आपण असं आहे की 75 साहजिकच कुणी येतो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारांचा तो दिवस अनुभव करतो आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात त्याच्याबद्दलचं अभिनंदन सन्मान हा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निश्चित करतात. हे करण्याच्या सगळं मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही वर्ग खेळायचे ना आम्ही सगळेजण आणि अनेक महाराष्ट्रातले यशवंतराव सावरकरांच्या संस्कारात वाढलेले लोक आणि त्यामुळं साहजिकच अशा प्रसंगी कुठेही राजकारण न आणता एक संमेलन आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशाच्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. हे नसते पण अंतरप्रदेश आणखी काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि आताच्या मागे नसतो त्यामुळे मी ते त्याच्या भाषेत दृष्टी माझा 75वा वाढदिवस होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचन केलं आणखी अनेक लोक होते पण तिथं त्यांनी व्यवस्था आणलेली नाही आणि आम्ही आणली आमच्या सुरळीत आहे देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढी चालते. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सुरू आहे. आता मी थांबलं तर मला बघायचं नक्की कधी काय पंतप्रधान 85 झाले 10 वर्ष